नमस्कार, राम राम मंडळी. अहो राम राम म्हणलं. तुमच्या गावातला आहे बघा मी, तुमच्यासारखा सामान्य माणूस. आणि आता का नाही मी आहे बघा भंडारा जिल्ह्यात. आणि या भंडारा जिल्ह्यातल्या माणसांच्या बी काही समस्या असतील की नाही, आहे का नाही? कारण ती बी सामान्य जनता आहे हो, आणि मी बी सामान्य माणूस. मग एकमेकांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजे का नाही, आहे का नाही? आणि म्हणूनच मला या कॉमन मॅनला, म्हणजे या सामान्य माणसाला साम टीव्हीनं तुमच्याकडे धाडलंय बघा. आलो जातो तुमच्याकडे. इथं बी सामान्य जनताला एकवटली, त्यांच्याकडनं जरा चर्चा करूया, मतं जाणून घेऊया, त्यांची काय इच्छा आहे त्या, आकांक्षा आहे त्या, मागण्या आहेत त्या जाणून घेऊया त्यांच्याकडनं. चला येऊया. राम राम मंडळी. आता का नाही मी आहे बघा सगळ्या सामान्य माणसात, कॉमन मॅन मध्ये. तुम्ही कॉमन मॅन आहे का नाही? कॉमन मॅन आहे का नाही? तुम्ही कॉमन मॅन? मी कॉमन मॅन. मी बी कॉमन मॅन आहे. तुम्ही? मी पण कॉमन मॅन आहे. मी बी कॉमन मॅन. बरं मला एक सांगा, आता तुम्ही सगळी कॉमन मॅन आहे, तुमच्या काय अडे अडचणी आहे, ती समस्या काय आहे तुमची? समस्या तर भरपूर आहे, पण आता सांगायच्या कोणत्या समस्या असं काही कळत नाही. समस्या म्हणजे शेतीचे जे आपला धानाचा भाव आहे, त्याच्यानंतर जे सुखा पडलेला होता. भंडारा जिल्हा आपल्याला सुखाग्रस्त घोषित करण्यात पाहिजे होता, ते अजून काही झालेलं नाही. मी एक शिक्षित आहे, मी बेरोजगार आहे. बेरोजगार आहे. बरं कितवी शिकला तुम्ही? मी BSc ऍग्रिकल्चर आहे. बरं नोकरी नाही का? नोकरी नाही. फॉर्म भरू तो थकून गेलो आम्ही. ती मेगा भरती येणार म्हणते ती, त्याचं काय? अरे मेगा भरती काय, कुठं गेली तुमची? चुल्यात गेली का मेगा भरती यांची? हा, मेगा भरती जर करायची असली तर लवकरात लवकर करा ना. 4 वर्ष 4.5 वर्ष आले, काय झोपी केले आहेत काय सरकार? नोकरीची संधीच उपलब्ध नाही. या सरकारचं काय गोड गोड बोलणे चालतंय, मिठी मिठी बाते, वडापाव खाते आणि अच्छे दिन म्हणून आमची दिशाभूल केली आहे. जो नाग नदी है, नाग नदी का एकदम खराब पानी भंडारे के लोगों को पीना पड़ रहा है। और सरकार आज 4 साल से वादे कर रही है कि पूरी नई पाइपलाइन डाल देंगे और यह दूषित पानी नहीं आएगा, फिर भी आज लोगों को कैंसर का प्रॉब्लम हो रहा है, तो कई लोगों को टीबी हो रही है. ये पानी की वजह से ही हो रही है सर. आता आमच्या गोसे प्रकल्पाच्या ज्या मागण्या आहेत, आम्ही मुख्यमंत्र्यापर्यंत गेलो, मुख्यमंत्र्यांना सांगितलं, त्यांची बैठक घेतली, पण त्याच्यात जे निघलं, त्यांनी जे आम्हाला आश्वासन दिले त्याच्यापेक्षा म्हणजे त्यांनी त्याच्यातला एकही मागणी पूर्ण केलेली नाही. गोसे धरण 22 एप्रिल 1988 ला उद्घाटन झालं काँग्रेसच्या काळात. तेव्हा त्या धरणाची किंमत मात्र 372 कोटी होती. आज त्या धरणावर 30 वर्षाच्या वर जास्त कालावधी लोटूनही 35,000 कोटी म्हणजे मूळ किमतीच्या 100 पट खर्च झाला. मग मूळ किमतीच्या 100 पट खर्च होणे हे लोकशाहीमध्ये, लोकतंत्रामध्ये मान्य आहे. तर ह्या 30 वर्षामध्ये मूळ 14,968 कुटुंबाचे 70-80 हजार कुटुंब झाले. त्या कुटुंबांना न्याय नको का? गोसेखुर्दचं पाणी आपल्याला 1 वर्षानंतर मिळणार होतं हे माहीत होतं. ते असूनही त्यांनी चेतन बंधारा बनवला, कारण त्याच्यातून त्यांना आर्थिक लाभ घ्यायचा होता. मागच्या आमच्या ज्या सरकार होते, राष्ट्रवादी काँग्रेस यांनी जवळपास 90% काम पूर्ण झालेलं आहे. 4.5 वर्षात या सरकारने या प्रकल्पाचा किती काम केला याचा उत्तर द्यावं. या सरकारने निवड ठेकेदारांचे पोट भरले, नेत्यांचे पोट भरले, आमदारांचे पोट भरले, एवढं नक्की आहे. पण याच्यापूर्वीच्याही सरकारने तेच केलं आहे. यापूर्वीची सरकार जी होती, अजित पवारने खूप मोठा घोटाळा करून ठेवलेला आहे. 4.5 वर्ष सेना भाजपची सरकार आहे, यांनी कोला थांबवला? अजित पवार कारवाई करायला यांनी कोला थांबवला आहे का? कारवाई केला गेला. काय अर्थ आहे? मेंढराचा जीवन जगण्यात काय अर्थ आहे? वाघासारखे जगा, अजितदादा वाघासारखा जगला आहे आणि प्रफुल्ल भाईच्या नेतृत्वामध्ये 1200 कोटी रुपये मिळाले. सर्व शेतकऱ्यांना न्याय देणारे काम राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने केले. आता दुधाचे रेट काय आहेत? ज्या वेळेस काँग्रेस राष्ट्रवादी सरकार होती त्यावेळेस दुधाचे रेट 40 रुपये होते. आज तुमचे 22 रुपये रेट आहे. भंडारा शहरात दूषित पाण्याची समस्या आहे. त्याच्यानंतर 2 वर्षापासून भाजपचा नगराध्यक्ष आहे, त्यांनी या भंडारा शहरात काय केलं? 70 लाख रुपयाचा झेंडा लावला. यांनी कोणत्या शुद्धीकरणाचे काम केले? तात्पुरती सोय आरो प्लांट लावायला पाहिजे होतं. या भाजप सरकारने अजूनपर्यंत रेती घाटाचे लिलाव करू दिले नाही आणि केले नाही. मागच्या वर्षी काँग्रेस सरकारने केले होते. पण एक बघा, आज हे पूर्णतः रेती चोरी पद्धतीने जात आहे आणि एवढा महसूल सरकारच्या डुबत आहे. तर या लोकांनी आतापर्यंत लक्ष द्यायला पाहिजे. आणि सरकार म्हणते सरकार जर पैसा नाही, तुम्ही महसूल डुबवतात आणि सरकार जर पैसा नाही म्हणतात, हे कसं काय? भंडारा जिल्ह्यात महत्वाचा म्हणजे महिला व बाल रुग्णालयाचा मोठा मुद्दा होता. या सरकारने 43 कोटी 56 लाख रुपये निधी मंजूर केला. पण आजपर्यंत 4.5 वर्षात यांनी आजपर्यंत भंडारा जिल्ह्यात महिला रुग्णालय झालेला नाही. शेतकऱ्यांना भीक नको, मी शेतकरी आहे, आम्हाला आमच्या मालाचा हमी भाव पाहिजे. यांनी जाहीर केलं हमी भावापेक्षा दुप्पट भाव देऊ, किमान हमी भाव तरी द्या.
बीजेपी सरकार जेव्हापासून या सत्तेमध्ये आली, रोजगार रोजगार रोजगार, अच्छे दिन आएंगे म्हटलंय बीजेपी सरकारने, पण आतापर्यंत कोणालाही अच्छे दिन आणि रोजगार मिळालेल्याच नाही. ही सगळी सामान्य जनता आहे का नाही आपापले प्रश्न मांडू लागलेत. खरं तर काँग्रेसनं काहीच केलं नाही. भाजप म्हणते की आमच्या 4 वर्षाच्या काळात लय काय सुखसुविधा झाल्या. सामान्य जनता म्हणते की काँग्रेस बी तशी आणि भाजप बी तशी, तिसरा पर्याय समोर आणा. अशा स्वरूपाच्या ज्या मागण्या येत्या का नाही या ठिकाणी आपल्याला ऐकायला आणि बघायला मिळाल्या. बरं मंडळी, आता का नाही पुढचा टप्पा तुमच्या गावातलाच आहे. आता मी पुढं तुमच्या गावात यायला लागलोय. आलूच बघा तुमच्या गावात, पकडतो गाडीने येतो तुमच्या गावात, आहे का नाही? आलूच बघा.